शासनाकडून तांत्रिक स्वरूपाचे काम करून घेतले जात असताना वेतन मात्र कारकून दर्जाचे दिले जात असल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्यांनी संतप्त भूमिका घेत काम बंद आंदोलन पुकारले आहे। वेतन श्रेणीतील ही तफावत तत्काळ दूर करावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली असून काम आमच्याकडून तांत्रिक पद्धतीने करून घेतले जाते, जबाबदाऱ्या वाढविल्या जातात, मात्र वेतन श्रेणी देताना आम्हाला कारकून दर्जात ठेवले जाते ही अन्यायकारक दुजाभावाची भूमिका आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे। जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन कार्यालयाबाहेर यावेळी हे आंदोलन करण्यात आले। आज दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 3 वाजता हे आंदोलन करण्यात आले असून या संदर्भात कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले आहे की वेतन श्रेणीत विसंगती दूर करणे, तांत्रिक पदाचा दर्जा मान्य करणे तसेच प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे या प्रमुख मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। दरम्यान शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आमरण उपोषणास बसू आणि थेट विधान भवनावर मोर्चा काढू व तीव्र निदर्शने करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। या संदर्भात कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली। गेल्या काही दिवसापासून तुमचा संप सुरू आहे। आज देखील तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी निदर्शने करताना दिसून येत आहे। नेमके काय मागणी तुमची? नमस्कार, आम्ही राज्यभरातील सर्व कर्मचारी संघटना, आमच्या विभागाच्या भूमिका विभाग संघटना यांनी हा संप पुकारलेला आहे। आमची प्रमुख मागणी ही वेतन श्रेणी तफावत दूर करावी। इतर विभागात जसे की वन विभाग, MMRDA, सिडको, PWD, बांधकाम विभाग यामध्ये कार्यरत असलेले भूकरमापक यांना दिली जात असणारी वेतन श्रेणी ही S8 स्वरूपातली आहे। त्या अनुषंगाने पुढील टप्प्यांमध्ये येणारी पदोन्नतीसुद्धा त्याचप्रमाणे दिली आहे। त्याच ठिकाणी आमच्या विभागामध्ये S6 प्रमाणाची वेतन श्रेणी लागू केली आहे। म्हणजे थोडक्यात आम्ही कामकाज करतो तांत्रिक स्वरूपाचं, आम्हाला वेतन श्रेणी जाते कारकुनी स्वरूपाची। त्यासाठी आम्ही हे आंदोलन धोरणात्मक पद्धतीने आणि संवैधानिक मार्गाने पुकारलेलं आहे। दादा, काय पुढची काय इशारा राहणार सरकारला? यानंतरही जर आमचं हे मागणी मंजूर न केल्यास यातील आमचे काही कर्मचारी आमरण उपोषण किंवा आम्ही विधान भवनावरती मोर्चा नेण्याच्या तयारीत आहोत। तुमचं नाव आणि पद? राहुल जिजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष भूमिका कृती संघटना जळगाव, तसेच भूमिका कृती समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक।